सन्मानानं आपण क्रीडा मंचावर यायचं आहे। विद्यमान सामन्याचा जर विचार केला गेला, एका बाजूने सानवी 11 तर दुसऱ्या बाजूने पाहू शकाल डीके 11 नाणेफेक जिंकली होती। डीके 11 संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारला होता। हार्दिकने तो निर्णय घेतला होता। यस प्ले, पहिला चेंडू विशाल ठाकरे, विक्रांत पवार आहे। पहिला चेंडू हवेमध्ये झेलची संधी निर्माण झाली आणि या वेळेस मात्र रोशन पवार करणार नाहीये चुकी। विकेटचं पतन, पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार ठरलाय मिस्टर विक्रांत पवार। बॅक टू द डगआउट। कारण फलंदाजी करण्याकरिता ओपनिंगला आला आणि 23 धावांची अप्रतिम इनिंग खेळलाय। दिनेश सोगळे मॅन ऑफ द मॅच चा ठरला गेलाय। दोन्ही संघांचा डीके 11चा आहे। आपण सानवी 11 12वा खेळाडू इथपर्यंत पोहोचवा। जितेंद्र पवार 12वा खेळाडू इकडे पोहोचवा। युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आहे। एखादा जर कुठेतरी चांगला झेल किंवा काय असतं ते खेळाडूचं नाव पोहोचलं नाहीये ना तर मग प्रॉब्लेम येईल। आदरणीय सन्माननीय आमचे परम मित्र महेंद्रजी गोवारी साहेबांचं इथं आगमन झालंय। मी विनंती करतो की आपण सन्मानानं क्रीडा मंचावर यायचं आहे। एक दर्जेदार व्यक्तिमत्व, दोस्तीच्या दुनियेत राजा माणूस, नेहमी सहकार्य करणारं व्यक्तिमत्व आमचे परम मित्र महेंद्रदादा पवार यांचं आगमन झालंय। विराजमान होऊन घ्यायचं आपण। हाऊस दॅट अपील केलाय पंचांनी मात्र। काय निर्णय पंच? यस, फलंदाज बाद। सर नो एक्सक्यूज, मैदानाचा ताबा सोडायचा आहे। मैदानाच्या आतमध्ये नक्कीच केपीएलचा कुर्जे प्रीमियर लीगचा मॅन ऑफ द सिरीज वैभव शेलार मैदानाच्या आतमध्ये आलाय। त्याला माहिती आहे इथनं मॅच खूप महत्वाची आहे। जयेश डुकटे आपले फाउंडर्स मेंबर्स इकडे पाठवा, कमिटी मेंबर्स इकडे पाठवा। दिनेशजी सोगळे आपण यायचे आहेत, पाहुण्यांचं आगमन झालं इकडं। जितेंद्र पवार आपले फाउंडर्स मेंबर 2-3 इकडे पाठवून ठेवा। 2 गडी बाद झालेत मात्र बॅक टू बॅक विकेट येताना पाहायला मिळत आहेत। विशाल हॅट्रिकची संधी पाहायला मिळते। विशाल ठाकरे पहिली हॅट्रिक लगावली जितेंद्र पवारनं। एका ओव्हरमध्ये 4 गडी बाद करण्याची किमया ज्यानं केली आहे त्याला ब्रेक केलं जाईल का? हॅट्रिकचा चेंडू आणि पाहू शकाल वैभव शेलारला क्षेत्ररक्षण बघा कसं आहे। बघा क्षेत्ररक्षाची जी रचना जर पाहिली ना तर अप्रतिम। पुन्हा सज्ज झाला विशाल, हॅट्रिकचा चेंडू। नाहीये चेंडू आणि फळीचा स्पर्श नाहीये। बघा यष्ट्यांच्या मागे कांचन डुकटेनं त्यामध्ये ना फक्त उत्साह होता, विश्वास कमी होता आणि माहिती आहे प्रेशर द्यावा लागेल। 3 चेंडू टाकले, कुठल्या प्रकारची धाव मात्र दिलेली नाहीये। डीके 11चा विचार जर केला ना तर कालच्या दिवसामध्ये थोडासा कॉन्फिडन्स त्यांचा लो झाला होता, परंतु हळूहळू का होईना परंतु जम बसवले मैदानाच्या आतमध्ये। ज्ञानेश्वर पाटील असतील, कल्पेश पाटील असतील यांचा संघ आणि नेहमी हसमुख चेहरा ज्यांचा पाहायला मिळतोय। कुठल्याही प्रकारचा दबाव, खेळाडूंवर प्रेशर कुठल्याही प्रकार दिलं जात नाहीये। विशाल सज्ज झालाय। सेन्सिबल क्रिकेट हलक्या हातांना शॉर्ट पॉइंट तिकडे आहे। जॉन्टी, दीपेश, धीरज तिकडे आहे आणि त्यावर मात्र एक धाव नाहीये, निर्धाव चेंडू आलाय। 4 चेंडू प्रमोद सर जर विचार केला गेला डीके 11 या संघाचा, कारण पहिला दिवस पाहिला गेला तर त्यांच्यासाठी थोडासा खरतर ठरला होता, परंतु या वेळेस जर विचार केला ना तर कुठेतरी कमबॅक केलंय। काय म्हणाल? हो, निश्चित स्वरूपात ज्या पद्धतीने आपण पाहतायत, आपण म्हटलं की कमबॅक केलेला आहे आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी करताना आपण पाहतायत एका साईडला दोन्ही धुरंधर खेळाडू आहेत, दोन्ही संघ तुल्यबळ। विशाल ठाकरे अतिशय जोमाने गोलंदाजी करत असताना अचूक टप्प्यावर भेदक मारा आणि धारदार गोलंदाजी करताना परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ज्या गोलंदाजाची ओळख आपल्याला पाहायला मिळते। जितेंद्र पवार एका साईडला आपण पाहतायत, डीके 11 टीम
ज्ञानेश पाटील कल्पेश पाटील यांचा संघ आपण पाहू शकतायत. थोडासा वर चष्मा राहिलाय मागील 2 ते 3 मॅच मध्ये आपण पाहिलं तर. आलेल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आणि मनोजी आराज, ज्या पद्धतीने आपण समालोचन करतायत, विश नेटवर्कची क्वालिटी कशी वाटली तुम्हाला? अप्रतिम, दर्जेदार जी क्वालिटी पाहिजे ना, तुम्ही सांगताय ना की क्वांटिटीपेक्षा क्वालिटी खूप महत्त्वाची आहे आणि ती क्वालिटी दिली विश नेटवर्कनं. अप्रतिम. मंजित कडू, त्यानंतर हितेश पाटील, साहिल पाटील, मंजित कडू, कुडू, मुनीत कुडू, त्रिमूर्ती आहे, विश्वास पाटील प्रोप्रायटर आहेत. चेंडू क्रमांक 5. सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक लॉंग चेस आहे आणि यावेळेस बीट करेल. बघा, सेन्सिबल क्रिकेट. आणि पाहिलं निहाळलं की एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे, पॉवर प्लेचं बंधन आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला वैभव शेलारनं. एक कलात्मक फटका खेळला आणि चौकार आलाय. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला होता आणि या चौकाराच्या मदतीनं आता मात्र संघाची अकाउंट ओपन झालंय 4 या आकड्यावर. 5 चेंडूंचा खेळ झाला, 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू या षटकातील पहिले 2 गडी बाद झाल्यानंतर ना मात्र थोडासा प्रेशर आला होता. हळूहळू तो प्रेशर मात्र वैभव शेलारनं आपल्या स्वतःवर घेतला आणि त्यामधनं निघण्याचा प्रयत्न केला. एक चौकार विशालच्या त्या चेंडूवर आला होता. पुन्हा सज्ज झाला विशाल. यावेळेस बॅकफुटला गेला, हलका त्याने खेळलंय. पॉईंटचा क्षेत्ररक्षक तिकडे होता रुपेश. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. पहिलं षटक कंप्लीट झालंय आणि 1 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते ती 2 गड्यांच्या मोबदल्यात 4 या आकड्यावर. सर काय सांगाल, कोणता संघ इथनं तुम्हाला जिंकताना पाहायला मिळतोय की कोणता संघ जिंकेल? नक्कीच ज्या पद्धतीने आपण पाहतायत, खेळ तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्या अनुषंगाने आतापर्यंत आपण पाहिलं तर जो संघ श्रवण 11 पहिल्या रँकिंगवर होता तो मात्र आता एक पराभूत सामना झाल्यानंतर थोडंफार कुठेतरी बॅकफुटला गेला. श्री सिद्धिविनायक वॉरियर्स टीमने सुद्धा मात्र आपण पाहिलं तर 1 ते 2 सामने गमावल्यानंतर तो संघ सुद्धा वरचष्मा काढत असताना पाहायला मिळतोय. म्हणजे आता जे तळाचे जे संघ आहेत पॉईंट्स टेबलमध्ये ते कदाचित या वेळेला जे पुढे गेलेले संघ आहेत त्यांना पाठीमागे खेचण्याचा प्रयत्न करते. हा लीग फॉर्मॅटचा आणि खऱ्या अर्थानं हीच मजा असते लीग फॉर्मॅटमध्ये. नक्कीच सर, जर विचार केला गेला तर बघा, जेव्हा एखादा संघ टॉपला असतो, सेकंड रँकिंगला दुसरा संघ असतो, त्यानंतर तळाचे जे आहेत ना त्यांच्याकडे तर चान्स क्रिएट असतात. आदरणीय सन्माननीय महेंद्रजी गोवारी साहेब या कार्यक्रमाकरिता उपस्थित झाले गेलेत. कुणबी चॅम्पियन प्रीमियर लीग 2025ला सदिच्छा भेट देताना पाहायला मिळत आहेत. त्यांचा उचित सन्मान करण्याकरिता मी दिनेशजी सोगळे आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते दोस्तीच्या दुनियेत राजा माणूस नेहमीच सहकार्य करणारं व्यक्तिमत्व महेंद्रजी गोवारी साहेब यांचा उचित सन्मान होताना पाहायला मिळेल. कार्यक्रमाचे उपाध्यक्ष दिनेशजी सोगळे यांच्या शुभ हस्ते त्यांचा उचित सन्मान होताना पाहायला मिळतोय. मायेची उबदार शाळ, तदनंतर मात्र स्नेहाचा बुके देऊन त्यांचा उचित सन्मान केला जातोय. रोशन नवीन गोलंदाजी ट्रॅकवर आपण रोशनला पाहतोय. यावेळेस काय फटका, दर्जेदार दर्जेदार हुकचा फटका आणि त्यावर मात्र 6 धावा. सर वैभव बद्दल काय म्हणाल, कारण KPL कुंजे प्रीमियर लीग झाली होती त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज 253 धावा आणि 17 गडी ज्यानं बाद केले गेले होते, परंतु यावेळेस तो फॉर्म पाहायला मिळत नाहीये. आता लई मध्ये आला, काय म्हणाल? ज्या 2 दिवसात आपण पाहिलं तर जबरदस्त लयबद्ध झाला आणि खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडलेली आहे. एज इज जस्ट नंबर असं म्हटलं जातं, वय वर्ष 44. परंतु ज्या पद्धतीने त्याची बॅटिंग पाहायला मिळते, आक्रमकतेचा सितारा, कोणत्या बॉलवर कसं टार्गेट करायचं, कोणत्या गोलंदाजाला कसं चॅलेंज करायचं हे मात्र नवतरुण खेळाडूंनी शिकलं पाहिजे. या खेळाडूकडून वैभव शेलार ब्रिलियंट पीस ऑफ बॅटिंग एअर, अप्रतिम खेळाडू म्हणून परफेक्ट ऑलराऊंडर आहे. नक्कीच सर. यावेळेस बघा, सेन्सिबल क्रिकेट, बॅकफुटला गेला, हलक्या त्याने खेळला. शॉर्ट पॉईंटचा क्षेत्ररक्षक तिकडे आहे, कुठल्याही प्रकारची धाव येणार नाहीये, कारण त्याला माहिती आहे या अगोदरच्या चेंडूवर मी 6 धावा काढल्यात आणि तदनंतर मात्र माझी विकेट खूप महत्त्वाची आहे. सर नक्कीच तुम्ही बोलले की नवतरुण खेळाडूंकरिता हे उत्तम उदाहरण आहे वैभव
शेलारचं, आणि ते करून दाखवलंय की षटकार आल्यानंतर सेन्सिबल क्रिकेट दाखवलं की या चेंडूवर मोठा फटका येणार नव्हता आणि त्या पद्धतीनं चेंडूला पुश केलं. यावेळेस शॉर्ट चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू गॅपमध्ये आहे म्हणजे क्षेत्ररक्षक खाली इलाका निवडला. ही कला आहे बघा. यावेळेस दर्शन दाखवलं गेलं आणि चौकार 4. चांगला फटका होता. यावेळेला आपण पाहिलं तर शॉर्ट ऑफ लेंथ बॉलला थारा नाहीये. क्रिकेटच्या मैदानात नेहमीच आपण पाहिलंय अच्छे गेंदों का सम्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो, हे क्रिकेटचं रहस्य आहे. जिथे मात्र यावेळेला तुम्ही अकुट टप्प्याचा चेंडू देतील तर प्रतीक्षा फलंदाज करत असतात. अकुट टप्प्याच्या चेंडूला, ओव्हरपिच बॉलला, फुलटॉस बॉलला, अशा प्रकारचे जेव्हा बॉल येतात ना त्यावेळेला प्रतीक्षा करत असतात आणि ते आनंदाने ते स्ट्रोक खेळण्यासाठी पसंतीता करतात. ते दाखवलंय सुद्धा आहे. 15 धावा स्कोर कार्डवर शेवटचा चेंडू हाताळावा लागेल रोशनला. यावेळेस पुनश्च एकदा फ्रंट फुटवरून खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्डमॅनच्या रिझनमध्ये रुपेश तिकडे आहे, कुठल्या प्रकारची चुकी करणार नाहीये. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या झाली आहे ती जवळजवळ 15 या आकड्यावर. विजयजी आकरे आमचे सर आम्हाला पाहायला मिळतात. वेलकम, आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत असेल या प्रीमियर लीगच्या माध्यमातून. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. 2 षटकांचा खेळ झाला आणि धावसंख्या आली आहे ती जवळजवळ 15 या आकड्यावर. नाणेफेक जिंकली होती प्रथम DK11 या संघानं आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं होतं. आतापर्यंत पहिलं षटक जे हाताळलं होतं विशालनं अप्रतिम, त्यामध्ये 2 गडी बाद केले आणि 4 धावा ज्यानं खर्च केल्या गेल्या होत्या. सर मोस्ट इम्पॉर्टंट सामना कोणासाठी असेल ना तर तो सानवी 11 साठी, कारण हा सामना त्यांना जिंकणं खूप गरजेचं आहे. जर आपल्याला क्वालिफायच्या रेसमध्ये जायचं असेल ना तर त्यांच्याकरिता हा सामना खूप महत्त्वाचा आहे. येस, ॲब्सोल्युटली राईट मनोज आराज. ज्या पद्धतीने आपण उल्लेख केला की सानवी 11ला जर वर यायचं असेल तर हा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु एका साईडला DK11 हा विचार करत असेल की हा सामनासुद्धा आपल्यालासुद्धा खूप तेवढाच मात्र इम्पॉर्टंट पाहायला मिळतोय. म्हणजे दोन्हीही जे संघ आहेत ते या वेळेला डू ऑर डाय, करो या मरो अशी स्थिती पाहायला मिळते. एक संघ जिंकणार, एक संघ पराभूत होणार. परंतु इथे जर तुम्ही चांगलं क्रिकेट खेळलात तर डेफिनेटली त्या संघाचा विजय होईल. नक्कीच सर, कारण विजय कोणाचा होता तर तुम्ही खेळ कराल त्या खेळाचा विजय होईल. विशाल सज्ज झालाय. यावेळेस पुनश्च एकदा कट करण्याचा प्रयत्न जरूर होता. शरीरापासून थोडा दूर टाकला होता चेंडू आणि विशालला डीडीचं सर्व काही माहिती आहे की डीडीचा वीक झोन काय आहे. वीक झोनमध्ये गोलंदाजी करतोय त्याला माहिती आहे स्लॉटमध्ये द्यायचा नाही आहे. जर त्याच्या रडारमध्ये आला ना तर मग फटका बाहेर जाईल. समाधान ग्रुप, उन्नत वेखंडे आणि शुभम मोरे षटकारांच्या हॅट्रिककरिता डीडी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. प्रयत्न केलाय, क्षेत्ररक्षक तिकडे आहे, रोशन कडनं चुकी. हार्दिक आहे, हार्दिक कडनं चुकी झाले. चौकार आहे की यस, चौकार 4. सर जेव्हा जेव्हा अशा मॅच येत आहेत की इथनं जवळजवळ सगळ्या मॅच तुम्ही सांगितल्याप्रमाणे डू अँड डाय आहेत, तर मग खेळाडूंच्या मनामध्ये काय असेल, काय प्रेशर घेत असतील खेळाडू? हे प्रेशर ऑफ सिच्युएशन पाहायला मिळाली. हार्दिक सारख्या मात्र खेळाडूकडून अशा प्रकारची चूक होणं साहजिकच कर्दन काळ असणार आहे. कुणाल पाटील आमच्या व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. ऑन साईटला यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु रुपेशने जी फिल्डिंग केले आणि त्याची तारीफ करता करता मात्र यावेळेला बॉल सुटतोय. परंतु चांगला फिल्डिंगचा स्टँडर्ड दाखवला गेलाय. ग्रामीण भागामध्ये मनोजी आरास अशा प्रकारचं मैदान मिळणं हे सुद्धा भाग्य आहे. मुंबईमध्ये जा, तुम्हाला मात्र एक छोटंसं मैदान मिळेल. 2-2, 3-3 लाखाच्या, 5-5 लाखाच्या स्पर्धा, पाठीमागे डिक्लरेशन झोन असतं, ओपन ग्राउंड पाहायला मिळत नाही. आणि अशा वेळेला मात्र ग्रामीण भागातील खेळाडूंचं स्वप्न साकार झालंय या स्पर्धेच्या माध्यमातून, असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. काय म्हणते? नक्कीच हे सर्व क्रेडिट आणि सर्व श्रेय जर मी कोणाला देईन ना तर सर नक्कीच बाळाला जितेंद्र पवार, कारण अटोनाट मेहनत केली आणि तदनंतर मात्र ही स्पर्धा परिपूर्ण करण्याचं कार्य ज्यानं केलं गेलंय. या ग्राउंडसाठी घेतलेली मेहनत, हँड्स ऑफ जितेंद्र पवार, दर्जेदार. मैदानाच्या आतमध्ये वळतोय आणि धावसंख्या आपण पाहू शकाल जी पोहोचली गेली आहे जवळजवळ 20 या आकड्यावर. चेंडू फेकून झाले या षटकातील आतापर्यंत 3. पुन्हा एकदा विशाल सज्ज झाला, त्याच्या समोर आहे वैभव. यावेळेस पुन्हा एकदा हुकचा फटका, डिपोर क्षेत्ररक्षक तिकडे जॉन्टी आहे. एकेरी धावेवर समाधान मात्र व्यक्त करावं लागेल आणि 1च्या मदतीने धावसंख्या आली आहे ती 21. हर्षल सोगळे आणि भूषण सोगळे बीडी विनंती करतोय की आपण 1 दिवसासाठी चिकन दिलं गेलंय, आपणास विनंती करतोय की आपण क्रीडा मंचावर यायचं आहे. हर्षल सोगळे आणि भूषण सोगळे विनंती असेल की आपण सन्मानानं क्रीडा मंचावर यायचं आहे. सर दारोमदार राहिला गेला वैभव शेलार आणि दीपेश दुकटेच्या खांद्यावर, कारण इथनं एखादी विकेट गेली ना तर मग कंबरनं मोडलं जाईल.
टीम सानवी इलेव्हनचं. ॲब्सोल्युटली राईट मनोजजी, ज्या पद्धतीने आपण उल्लेख केलाय. कारण थोडेसे हे दोन जर फलंदाज बराच वेळ खेळपट्टीवर टिकून राहिले तर खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडली तर प्रतिस्पर्धी संघावर ऑटोमॅटिकली दबाव वाढेल. कारण दोन्ही खेळाडू जे आहेत ते सेन्सिबल क्रिकेट खेळत आहेत आतापर्यंत. कालच्या दिवसात आपण पाहिलं तर दीपेश धोकडेने खूप चांगली फलंदाजी आपण पाहिली होती. त्यानंतर वैभव शेलारने सुद्धा खूप चांगली बॅटिंग केलेली होती. तर एका साईडला एक विकेट टेकर गोलंदाज आहे विशाल ठाकरेला आपण पाहत आहेत. हा बॉल ऑफ साईडला ऑन दी ऑफ खेळला गेला, ऑन द राईज. चांगला फटका आहे, तंत्रशुद्ध फटका, आणि तेवढ्याच उमेदीने चांगली फिल्डिंग होत असताना क्विकली फेकी केली जाते. ॲब्सोल्युटली सुपर फिल्डिंग, एक रन मिळेल. फार सेन्सिबल क्रिकेट खेळत आहेत. जसा बॉल येतो तशी मात्र बॅट यावेळेला फिरवण्याची शैली पाहायला मिळते. आजकालचे जे नवतरुण खेळाडू आहेत त्यांनी मात्र या खेळाडूंचा खेळ पाहायला हवा. आजकाल आपण पाहिलं तर षटकार, 2 चौकार आलेत, रील्स बनली म्हणून मी दादा खेळाडू झालो. मात्र हे चुकीचं आहे. काय म्हणतील या विषयावर? नक्कीच नक्कीच. षटकार चौकारण तुम्ही म्हणता ना की षटकार चौकारांपेक्षा एक धावेची रील खूप महत्वाची असते. ते सेन्सिबल क्रिकेट ते दर्शवलं जात आहे. वैभव ब्लॉकला चेंडू टाकलाय, अप्रतिम चेंडू, त्याला सन्मान दिलाय. हे क्रिकेट आहे सर. तुम्ही म्हटलं ना की कोणत्या चेंडूची योग्यरित्या निवड करायची आहे. वैभवनं ते जाणलं होतं की ब्लॉकला चेंडू टाकलाय की या चेंडूवर फटका खेळता येणार नाहीये आणि ते सेन्सिबल क्रिकेट हलक्या हाताने त्याला खेळून काढलं. षटक क्रमांक संपलं गेलंय ते 3 षटकांचा खेळ झालाय आणि धावसंख्या आली आहे ती 23 या आकड्यावर. उर्वरित 18 चेंडू आहेत सर. 23 धावा स्कोर कार्ड आल्यात. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 2 फलंदाज लईमध्ये आहेत तर किती धावा 18 चेंडूमध्ये बनवल्या जातील? यस, दोन्ही संघ बलाढ्य आहेत. आतापर्यंत त्यांचा आढावा जर आपण घेतला तर 60, 70, 80, 85 धावा चेज झालेल्या आहेत. एका साईडला श्री सिद्धिविनायक वॉरियर्स टीमकडून खेळत असताना आपण पाहिलं तर 87 धावा काल चेज झाल्या होत्या. त्या संघाला पराभूत केलं होतं सान्वी इलेव्हन टीमने. एका साईडला आपण पाहिलं तर एका साईडला DK इलेव्हन टीमला सुद्धा आपण पाहू शकतायत की कदाचित इथे जर कमीत कमी धावा रोखल्या तर DK इलेव्हन टीम हवी होऊ शकेल. परंतु इथून 3 षटकांमध्ये मॅक्झिमम जर 50 अजून धावा आल्या तर एक फायटिंग टोटल पाहायला मिळेल. नक्कीच सर नक्कीच. परंतु आता दारोमदार आली आहे मसरोली एक्सप्रेस. सर रोशनचा जर विचार केला गेला तर पहिल्या MPL ला तुम्ही होतो, मी पण होतोय, आणि त्यावेळेस काय रोशनचा वेग होता आणि काय गोलंदाजी रोशन करायचा. परंतु कुठंतरी आता डगमगलाय. पहिला चेंडू ब्लॉक मध्ये टाकलाय, बॅटची एज असावी, आवाज आला इथपर्यंत. कांचन डुकटेच्या माध्यमातून झाली आहे चुकी आणि चुकीला माफी नाही आहे. ही विकेट खूप महत्वाची विकेट होती. एक जीवनदान दिलंय लेग बायच्या स्वरूपात आहे. क्षमस्व असावं कारण पंचांचा डिसिजन आलाय की लेग बायच्या स्वरूपात आहे. लेग बायच्या स्वरूपात या 2 धावा आणि या दुहेरी धावेनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते ती जवळजवळ उन्नत मला दर्शवतोय 25 या आकड्यावर. पुन्हा एकदा चांगला चेंडू खोलवर टप्प्यात त्याला खेळण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगानं पुढे सरसावलाय. एक धाव आली आहे. एकेरीच्या मदतीने धावसंख्या आली आहे ती 26 या आकड्यावर. यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 7 आणि तो पाहायला मिळेल आपल्याला श्रवण इलेव्हन आणि त्याच्या विपक्षात जय हनुमान फायटर्स. दोन्ही संघांना सज्ज राहायचं आहे. यानंतरचा सामना असेल श्रवण इलेव्हन आणि जय हनुमान फायटर्स. बिफास्ट थोडीशी घाई करायची कारण शेड्यूलनुसार आजच्या 9 मॅच आहेत आणि तदनंतर एक मॅच आपल्याला पहिल्या दिवशी जी राहिली आहे ना ती आपल्याला खेळवायची आहे. हर्षल सोगळे आणि भूषण सोगळे विनंती करतो की आपण सन्मानाने क्रीडा मंचावर या. यावेळेस मात्र घुटना टेक तमाशा दे. क्षेत्ररक्षक तिकडे जॉन्टी आहे परंतु जॉन्टीला यावेळेस चेंडू बीट करेल का तर बीट केलं आणि यावेळेस मात्र वैभवच्या बॅटमधनं आलाय चौकार 4. काय फटका खेळला होता या वेळेला. गुडघ्यावर बॅलन्स करत जे ॲक्शन रिप्ले साहिल पाटील दर्शवताना सातत्याने पाहायला मिळतात. परंतु आता आदरणीय सन्माननीय तुषार पाटील काटाळे इथपर्यंत पोहोचलेत. विनंती करतो की सन्मानानं आपण क्रीडा मंचावर यायचं आहे. मंजित कुडू यावेळेला जरूर दर्शवतायत ॲक्शन रिप्लेमध्ये. आमच्या प्रेक्षक वर्गांना स्पष्टपणे दिसतं की त्याचा जो बॉडी बॅलन्स आहे, ॲडजस्टमेंट, नेवर कंट्रोल, सुपर. ऑन साईडला पुन्हा एकदा गुडघ्यावर बॅलन्स करत ऑन साईडला खेळलाय. खूप चांगला फटका तर आहे. 4 रन. गुड शॉट. याच धावांची अपेक्षा आहे. रोशन पवार एका साईडला थोडासा त्रस्त झालाय, स्ट्रगल करतोय, संघर्ष करतोय. आणि मनोजी आराध्य, संघर्ष हा प्रत्येकाच्या वाट्याला येत असतो. संघर्षाशिवाय जीवन नाहीये हे आपण सातत्याने पाहिलेलं आहे. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 34 धावा. धावा येत आहेत आता मनोजी. मी सांगितलं होतं ना की जोपर्यंत हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धावा खोऱ्यानं वाहिल्या जातील रोशनला चांगली गोलंदाजी करावी लागेल. कारण वैभव शेलार सारखा बॅटर जर सेट झाला ना तर मग तुम्हाला सळोकी पळू करून सोडेल.
यावेळेस फुल्लर लेनचा चेंडू क्षेत्ररक्षक तिकडे आहे आणि यावेळेस काय घडलंय, देणाऱ्याचे हात हजार दुबली मात्र आपली झोळी, देणाऱ्यानं देत जावं घेणाऱ्यानं घेत जावं. यावेळेस चुकी झाली आहे, विशाल ठाकरेनं चुकी केली आहे. विशाल ही चुकी ना पूर्वार्ध आहे सर, उत्तरार्धामध्ये ना या सर्व गोष्टी आठवल्या जातील. चुकी बघा कोणत्या खेळाडूकडनं झाली आहे, प्रेशर प्रेशर आणि फक्त प्रेशर. दबाव या वेळेला जरूर पाहायला मिळतो. विशाल ठाकरे थोडीशी घाई केली, परंतु वैभवने सांगितलं, काल सुद्धा आपण पाहिलं वैभव शेलारचा झेल सुटल्यानंतर त्यांनी जी तुफानी बॅटिंग केली. मात्र आज सकाळच्या सत्रापासून आता कुठेतरी दुपारच्या सत्रामध्ये नशीब या ठिकाणी घेऊन आले तसं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. कॅचेस विन द मॅचेस. जर सूर्यकुमार यादवने जर झेल टिपला नसता तर कदाचित T20चा वर्ल्ड कप आला नसता. अमनजोत कौरने जर महिला क्रिकेटर तिने जर झेल टिपला नसता तर कदाचित आपण वर्ल्ड कपचं स्वप्न पाहिलं नसतं. या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. शॉट चेंडू तावर मात्र बटका, बल्ले की सुनिया गर्जन, रन मिलेंगे पुरे अर्धा डझन, षटकार 6. तदनंतर मात्र 6 धाब्याने धावसंख्या धावपळकावर पोहोचली जाते, ती जवळजवळ 41 आकड्यावर. मागच्या मॅचचा हिरो ठरला होता दिनेशजी सोगळे. मॅन ऑफ द मॅच 23 धावांची अप्रतिम इनिंग खेळला होता. मी महेंद्रजी गोवारी साहेब आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपण द्यायची आहे. नितीनजी मोहन शेलार यांच्या माध्यमातून ती पाहतोय. ती देण्याकरिता मी महेंद्रजी गोवारी साहेब आपणास विनंती करतोय की नितीन शेलार आपण सुद्धा जा, कारण आजच्या दिवसामध्ये आपण दिसतायत मला. येस, उद्या सुद्धा आहेत. महेंद्रजी गोवारी आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण द्यायची आहे. दिनेशजी सोगळे. मनोजी आराज ज्या पद्धतीने गेल्या मागच्या वर्षामध्ये आपण पाहिलं तर सीझन 1 होतं. एक प्रश्न विचारू इच्छितो, या गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षात खेळाडूंची आणि जी आयोजनाची जी उंची आहे, पातळी आहे, ती कितपर्यंत वाढलेली दिसते सर तुम्हाला? खूप वाढली गेली आहे. आयोजन नियोजनाचा विचार जर कराल ना तर भन्नाट आयोजन नियोजन आहे आमच्या भाषेमध्ये, कारण अप्रतिम त्यामागे घेतलेली मेहनत आणि खेळाडूंचा स्टँडर्ड सुद्धा वाढलाय. ज्या पद्धतीनं हेच खेळाडू तुम्ही गेल्या वर्षी बघितले असतील, यावेळेस त्यांच्यामध्ये खूप बदल झाला आणि स्वतःनं तो बदल करून घेतला आणि त्यांनी वेळ सुद्धा दिला गेलाय की ही आपल्यासाठी मोठी लीग आहे आणि त्याकरिता ते खेळाडू तयार झालेत आणि त्याचं चित्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अगदी अगदी बरोबर आपण म्हणालात. स्टँडर्ड जो आहे तो मात्र यावेळेला जरूर उंचावताना पाहायला मिळतो, कारण बदल करायला हवा. बदल हा निसर्गाचा नियम आहे. हार्दिक हाऊस दॅट अपील केला. यावेळेस पंचांचे संकेत येस लेग एसटीच्या खूप बाहेरचा चेंडू. आणि सर बघा, हार्दिकचा जर विचार केला गेला तर वय वर्ष 17 आहे. जितेंद्र पवार सारख्या मातब्बर गोलंदाजाला त्यानं 4 षटकार ठोकले. त्यांनी वैभव सारख्या मातब्बर फलंदाजासमोर गोलंदाजी करायची आहे. हे टाकीचे घाव सोचावे लागतील. सर काय म्हणाल? हो, निश्चित स्वरूपात ज्या पद्धतीने आपण उल्लेख केला, 4 षटकार ठोकल्यानंतर जितेंद्र पवार यांना 3 दिवस झोप लागली नाही, परंतु आज त्यांनी 4 विकेट घेत पुन्हा एकदा सांगून दाखवलं की मात्र माझ्यात सुद्धा ती कुवत आहे. परंतु हार्दिकचं त्याने कौतुक करणं टाळलं नाही, कारण असा मात्र एक खेळाडू आपण पाहतायत जो कमी वयाचा आहे. एक्सपिरियन्स बॉलरला जर 4 षटकार जर ठोकत असेल तर त्याच्यामध्ये किती कॅलिबर आहे हे स्पष्टपणे आपल्याला दिसतं आणि प्रेक्षकांपर्यंत ते पोचलं गेलं की हार्दिक दुकटेकडे ते मात्र जरूर HD आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. नक्कीच सर. जितेंद्र पवार मी सकाळी आलो तेव्हा हार्दिक गोलंदाजी करत होता, त्यावेळी त्याने स्वतःनं सांगितलं की या गोलंदाजानं मला 4 षटकार मारलेत, त्याचा उल्लेख कर. बघा किती मोठं मन, कारण त्यांना माहिती आहे की 4 षटकार मला मारले तरी सुद्धा तो उल्लेख कर आणि त्याचं नाव घे. हे जितेंद्र पवार सर करू शकतात, कारण कोणाला सर आपला कमीपणा कोणाला आवडतोय तो जो जितेंद्र पवारला. फुलटॉ चेंडू यावेळेस हलक्यातनं खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र चेंडूने दगा दिला. ज्या पद्धतीनं आपली गर्लफ्रेंड आपल्याला दगा देते ना सर, त्या पद्धतीनं यावेळेस दगा दिलाय आणि चेंडू फरार झालाय. 2 धावा कंप्लीट केल्यात आणि या दुहेरीच्या 3 धावा कंप्लीट केल्यात आणि 3च्या मदतीने धावसंख्या उन्नत. ही आमची वाडोत्री बायको आमची जेवायला गेले 46, कारण आमची स्कोरिंग जी बायको आहे ना ती सर जेवायला गेले. ही वाडोत्री बायको बरोबर आता एक इनिंग संसार करावा लागतो. मजा वाडोत्री बायकोमध्ये आता आणावी लागेल, पर्याय नाही आहे. हीच ओळख आहे मनोज आराज यांची. चेहऱ्यावरचं हास्य थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी ते नेहमीच आपण पाहतायत आणि ही कला ही प्रत्येकाला दिलेली नाही आहे. मी ज्यावेळेला दशरथ पाटील आणि मनोज आराज यांची जरूर थोडंसं संभाषण जे पाहायला मिळालं त्यावेळेला दशरथ पाटील यांनी सुद्धा मात्र त्यांची खूप तारीफ केली आणि कॉमेंट्री त्यांनी ऐकली. हे मिनी दशरथ पाटील आहेत, यात मात्र शंका नाही आहे. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु एक गोष्ट आपण ऑब्झर्व केली असेल, आशिष सात्वी आता गॉगल त्यांनी परिधान केलंय.
परंतु बॉल मात्र तुमच्याकडून चुकणार नाहीये, तो पिछा सोडणार नाहीये. आजच्या दिवसामध्ये तुम्ही कुठेही खाणाकोपऱ्यात राहा, मात्र बॉल तुम्हाला मात्र त्या ठिकाणी येणार. त्यासाठी तुम्हाला परीक्षा आहे, ती कसोटी तुम्हाला मात्र पूर्ण करायची आहे. उत्तीर्ण व्हायचं असेल तर तुम्हाला 35% तरी मात्र यावेळेला काढावे लागतील. नक्कीच सर, आणि तो एफर्ट तुम्हाला द्यावा लागेल. हार्दिक सज्ज झाला. हार्दिकच्या या षटकातील किती चेंडू फेकून झाले तर जवळजवळ 3 चेंडूंचा खेळ या षटकामध्ये झालाय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत हार्दिकनं केली आहे, तारीफ केली, आणि यावेळेस मात्र खराब चेंडू. लिगल डिलिव्हरी, फेल डिलिव्हरी, आणि तदनंतर मात्र आपण पाहू शकाल त्यावर षटकार आलाय. 6च्या मदतीने धावसंख्या मात्र आता सांघिक अर्धशतक 52 या आकड्यावर पोहोचली आहे. चांगला आकडा आहे. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर 52 धावा आपण पाहू शकतात. 52 रन्स कम्स ऑफ 50 सान्वी 11. जसं सुरेशजी पवार साहेबांनी आपल्या नातीला सान्वीला मात्र कडेवर घेतलं आणि वैभव शेलारने मात्र ज्या पद्धतीने आपण पाहू शकताय तर आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग करत असताना ॲब्सोल्युटली सुपर स्ट्रोक षटकार आपण पाहू शकतायत. येस सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे तो मात्र त्याला माहिती आहे की 3 चेंडू चांगले टाकल्यानंतर एखादा चेंडू असा येईल की त्यावर मात्र मोठा फटका येईल, आणि त्या चेंडूचा वेट केला आणि त्यावर मात्र एक मोठा फटका सजवला आणि तो 6 धावेंकरता. हार्दिकचं थोडंसं मनोधैर्य खचलं असेल, कारण युवा टॅलेंट आहे आणि एखादा मोठा फटका येतो ना तेव्हा मात्र लगेच कॉन्फिडन्स लो होतोय. पुन्हा एकदा बॉलर तयार. गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहत आहेत हार्दिक तुकटे. एका साईडला वैभव शेलार, वय वर्ष 44, परंतु फिटनेस अप्रतिम पाहायला मिळते. हेल्थ इज वेल्थ, आरोग्य हीच संपत्ती. वेलकम सुरेशजी पवार साहेब, आपलं सहर्ष स्वागत. ऑन साईडला मिस टायमिंग स्ट्रोक जरूर आहे. फिल्डर येत आहेत, परंतु नो मॅन्स लँडमध्ये बॉल लँड होत असताना आणि सरळ चेंडू 1 बाउन्सने चौकार मिळत असताना आता धावांचा वेग वाढलेला आहे. कुठे गिअर टाकायचं आहे परफेक्ट हे माहिती आहे वैभव शेलारला, आणि इथून चौकाराने संघाची धावसंख्या 56 वर जाऊन पोहोचले गेले. एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. परंतु एका साईडला ओनरचं सुद्धा कौतुक करावं लागेल. जे ओनर आहेत तर DK11चे ज्ञानेश पाटील, कल्पेश पाटील राजे, यांच्याबद्दल काय म्हणतील? नक्कीच 2 बड्या हस्ती आहेत. कधी जर विचार केला मैदानाच्या आतमध्ये बघा, हार्दिक सारख्या खेळाडूला त्यांना गोलंदाजीसाठी त्याला माहिती आहे मार खाला तरी चालेल. आता यावेळेस मात्र बिमरच्या स्वरूपात नो चेंडू आणि चौकार म्हणजे 5 धावा गिफ्ट दिल्या जात आहेत, आणि या 5च्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते 61 या आकड्यावर. खराब गोलंदाजी हार्दिकची झाली आहे. प्रेशर आलाय कारण एवढा मोठा फलंदाज आहे. सर वैभव शेलारच्या तुम्ही वयाबद्दल म्हटलं की अजूनपर्यंत फिटनेस, परंतु या मागे ना त्यानं जवळजवळ या अगोदर 20-25 वर्ष घेतलेली मेहनत, म्हणून ही 44 वर्षामध्ये सुद्धा ही फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही म्हणताय ना की युवा खेळाडूनं त्यांचं काहीतरी घ्यावं, तर काय घ्यावं की 44 वर्षामध्ये फिट कसं राहायचं, तर त्यामागे केलेली मेहनत सुद्धा खेळणं विसरता कामा नये. यावेळेस मात्र पुनश्च एकदा घुटना टेक, क्षेत्ररक्षक फक्त पाहिल, चेंडूला निहाळेल, काहीच करू शकणार नाहीये. आउट ऑफ द पार्क षटकार, आणि या 6च्या मदतीनं धावसंख्या षटक क्रमांक संपलं गेले 5, आणि 5च्या अखेरीस लागली जातीये 67 या आकड्यावर. बॅट नाही होता. 5 षटकांचा खेळ झाला आणि धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते ती जवळजवळ आपण पाहतोय 67 या आकड्यावर. येणारे 6 चेंडू आहेत, आणि हे टाकण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल. कांचन डुकटेला एक गोलंदाज शॉट आहे. मी तर म्हणेन DK11 मध्ये ना एक गोलंदाज प्रॉपर जर असता ना तर ही टीम अप्रतिम होती. बघा, पहिली जी षटकं होती ना, पहिली 4 षटकं अप्रतिम टाकली होती. तदनंतर मात्र हे षटक खूप महागडं आलं. यस, वैभव शेलार वैयक्तिक 45 धावा, अर्धशतक येईल. स्वप्न आहे की या कुणबी चॅम्पियन प्रीमियर लीग मध्ये माझं एक अर्धशतक पाहिजे, आणि त्याच्या जवळ आलेत. डीडी काय करेल? 2 बंधूंची जोडी आमने सामने आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूने डीडी दीपेश डुकटे, तर दुसऱ्या बाजूने केडी कांचन डुकटेला आपण पाहू शकाल. केडीला जर लय भेटली ना तर डेफिनेटली सर 3 ते 4 चेंडू डीडीला निर्धाव टाकणार, पण ती लय भेटायला पाहिजे. यावेळेस पंचांचे संकेत नो, म्हणजे खेळपट्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. आल्या आल्या सुवर्ण संधी. दिवाळी गेली नाही की डीडीसाठी ती आली आहे, दीपेश डुकटेसाठी ती आली आहे. फ्रीडचा चेंडू, खुलं लायसन दिलं, या चेंडूवर काहीही करू शकतोस. थोडासा प्रेशर आलाय.
केडीवर सुद्धा प्रेशर आहे. पाहिलं निहाळलं चेंडूला, प्रश्न केला होता ओव्हर पिच चेंडू का, या चेंडूवर तू षटकार मारशील का? आणि येस ऍब्सोल्युटली, आणि षटकार 6. सुद्धा कौतुक करावं लागेल. झूम करत असताना, फॉलो करत असताना या बॉलला आपण पाहतायत मिस्टर मुनीत कुडू. ॲब्सोल्युटली सुपर स्ट्रोक, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सर्वात चांगली सेफ जागा मैदानाच्या आतमध्ये असेल तर ती आहे स्ट्रेट ड्राईव्ह. आणि स्ट्रेट ड्राईव्हचा फटका मारणं तेवढी सोपी गोष्ट नाही आहे, परंतु अतिशय चांगला फटका खेळला. आणि यावेळेला ऑन साईडला आता मनजित कुडूच्या स्वागतासाठी क्लास लगा तो 6 70-70. काय फटका यावेळेला पाहायला मिळतोय. सुपर टायमिंग, टप्पा अचूक नव्हता आणि त्यावर प्रहार केले गेलेत. सरळ चेंडूला पाठवलेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. ही ताकद आहे या खेळाडूची. आपण जवळून पाहिलं असेल, आपल्याच गावातील मात्र हा अनमोल रत्न पाहायला मिळतो कुर्जे गावातील, आणि त्यामुळे मात्र या खेळाडूची जवळून तुम्ही खेळी कित्येक वेळा पाहिली असेल. नक्कीच सर, हा सुतली बॉम्ब आहे की वाजला ना तर धमाका, नाहीतर मग फुसका. पण या वेळेस त्यांना दाखवलं गेलं की अजून दम आहे. धावसंख्या 81 आकड्यावर आहे. 2 चेंडूवर 2 बॅक टू बॅक षटकार आलेत. पुन्हा एकदा कांचन डुकटे सज्ज झालाय, स्टेप आउट खेळलाय. या वेळेस मात्र तिसरा येईल का? बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, तिसरा षटकार आणि षटकारांची हॅट्रिक डीडीच्या बॅट मधून पाहायला मिळते. व्हॉट अ बॅटिंग, मॅग्निफिसंट. तर षटकारावर षटकार येत आहेत, परंतु डगआउट मधून अजून टाळ्यांचा कडकडाट होत नाहीये. त्यामुळे प्रेरणा जर द्यायची असेल तर जितेंद्र पवार यांनी टाळ्यांचा कडकडाट करायला हवा. मात्र संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते. एक मिनिट, बॉल किती झालेत? बॉल 4 झालेत. बघा विवरण सांगतो, पहिला चेंडू नो होता, तदनंतर मात्र एक षटकार आला, दुसरा षटकार आला, त्यानंतर वाईट आलाय का? वाईट डॉट आहे का? मग म्हणून सांगितलं भाडोत्री बायको आहे. भाडोत्री बायको बरोबर संसार करणं कठीण जातं. आमची नाही आहे, जेवायला गेली आहे. या वेळेस मात्र पुनश्च एकदा तडाका. आणि प्रेक्षक राजाच्या कॅमेरामॅन आहेत ना, कॅमेरामॅनच्या हातामध्ये त्याने पण दाखवलं की आम्हाला पण येऊ दे पिक्चर मध्ये. तर यांचं असं आहे ना की स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून. हे स्वतः फेमस नाही होणार, दुसऱ्याला फेमस करणार, ही अशी आहे कुडू बंधूंची जोडू. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये कटोती केली होती रुपेश शेलार. तारीफ करतायत ना सर तुम्ही पण, क्षेत्ररक्षण पण त्या दर्जेचं केलंय. 100% एफर्ट मैदानाच्या आतमध्ये देतोय. आणि आता षटक कंप्लीट झालंय आणि 6 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या किती उन्नत? 94, 94. आजच्या दिवसातील सर टॉप स्कोर आहे 94. 103 धावा कालच्या दिवसामध्ये जय हनुमान संघाने केल्या होत्या. 102, 3 धावांचा पाठलाग करायचा होता. आणि आजच्या दिवसातील हा जवळ उच्चांक आहे. अप्रतिम. परंतु यानंतर सर, याच्यानंतर मात्र आपण पाहू शकाल विशालचा तडाखा येईल, केडीचा तडाखा येईल का? या धावा कशा पार केल्या जातील ते मात्र पाहू. एक छोटीशी धून ऐकूया, त्यानंतर मात्र याच विभागातील
थँक्यू डीज जॉकी. वेलकम बॅक. इस आतापर्यंत आपण सानवी 11 संघाला पाहतोय. काय बिग मॅच, बिग फाईट. सर्व तमाम क्रिकेट रसिक मायबाबांचं कोलंबई चॅम्पियन प्रीमियर लीग मध्ये आम्ही करतोय सहर्ष 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 स्वागत. उन्नत काय म्हणशील दीपेश जुकटेच्या बॅटिंग बद्दल? नक्कीच सानवी 11 संघाने खूप चांगली फलंदाजी केली. दीपेशनी 14 चेंडू आणि 43 धावा केल्यात नाबाद, आणि वैभव यांनी 19 चेंडू आणि 45 धावा नाबाद. तर खूपच चांगली फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. हो माय गॉड. म्हणजेच असं वाटतं की असं उन्नत तुला वाटत असेल की कुरंजे प्रीमियर लीग वाटते चालू आहे. नक्कीच कॅप्टन व्हाईस कॅप्टन दोघांनी लागतील. वैभव शलासारखा गोलंदाज समोर आहे. जॉन्टी काय करेल? या अगोदर ना जेव्हा सानवी 11 संघाची मॅच चालू होती आणि जरूर आपण पाहू शकाल त्या ठिकाणी सानवी 11 संघ आणि आई गावदेवी शिक्षक संघ होता, आणि तो सामना जर का पाहिला ना तर जिंकला होता. आणि नक्कीच डीके 11 संघ, डीके 11 संघाला आपण पाहतोय आई गावदेवी शिक्षक संघाविरुद्ध डीके 11 संघाची काय मॅच झाली होती. त्या ठिकाणी जरूर किरण जाधव गोलंदाजी मार्कवर होते. पहा पंचांचा सिग्नल पोचते, ग्रीन सिग्नल, स्टार्ट ऑफ द मॅच. कल्पेश तुंबडा मेन ऑफिशियल पंच, नॉट स्ट्रायकर एंडवर पंच जरूर आपल्याला पाहायला मिळतात. जर आपण पाहू शकाल निलेश दापसे पहिला चेंडू, वैभव शेलार चेंडू हाताला गेला, परंतु यावेळेस काही प्रयत्न केलेत, प्रयत्नाला मात्र यश आलं नाही आहे. ऑन साईडला लगेच आपण पाहू शकाल थोड्या सर्कलच्या बाहेर मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. कारण की सर्वाधिक महत्वाचे झेल आपण पाहू शकाल मिड ऑफ, मिड ऑन, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, जास्तीत जास्त आपण त्या ठिकाणी झेल परिपूर्ण करतोय. ऑन साइड काय फटका सजवला गेला आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या डोक्याच्या बन चेंडूला स्मॅच केलाय. चेंडू सरळ पाठवला गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. जॉन्टीने काय सुरुवात केली गेली आहे, आणि ही सुरुवात आपण पाहू शकाल तर डीके 11 संघाला हवी होती. आणि ते डीके 11 संघाच्या खेळाडूंना आपण कांचन दुकटे सरांना पाहतोय. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये जॉन्टी धीरज या खेळाडूला पाहतोय. ॲब्सोल्युटली सुपर बॅटिंग, 2 चेंडू आणि 6. वैभव शेलार आक्रमकतेचा सितारा, क्लास, सो ब्युटिफुल. त्या बॉलला पाहू शकाल तत्पर मग जरूर विक्रांत पवार ऑन साइडला कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. काही फिल्डिंगचा नजराना पेश केला गेला आहे. फिल्डिंग झाल्यानंतर डायरेक्ट हिट करण्याचा इरादा होता विक्रांत पवारचा, कारण की विक्रांत पवारला माहित आहे मिड विकेटला क्षेत्ररक्षक दीपेश जुकटे आहे. चेंडू दीपेश जुकटे पर्यंत पोहोचेल, परंतु त्या ठिकाणी जरूर धीरज जॉन्टी थोडासा मधोमध आला, आणि त्यानंतर अर्थात आपण पाहिलं विक्रांत पवारनं कुठली फेकी केली नाहीये. फिल्डिंग मध्ये चेंजेस आपल्याला पाहायला मिळतील. जितेंद्र पवार, आपण जरूर या अगोदर जितेंद्र पवारला पाहिलं आई गावदेवी शिलसेट संघाविरुद्ध विकेट हॅट्रिक ऑन ठरला होता बाय जितेंद्र पवार. ऑन साइडला फटका सजवला गेलाय. यावेळेस या बॉलवर पाहू शकाल कुठली धाव आली नाहीये. चेंडू क्रमांक फेकून झाले आतापर्यंत 4, आणि 4 चेंडूंच्या समाप्तीखेरीज धाबलिकावर धावा 7. केस उन्नत आपल्याला गुणलेखकाच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. यावेळेस अच्छी गेंद का सम्मान करना जानते हैं कांचन दुकटे, और बुरी गेंदों का अपमान करना जानते हैं कांचन दुकटे. ऑन फायर, कांचन दुकटे सरांच्या बॅट मधून हा फटका, चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकाराकरिता 4.
पाच बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. संघाची टोटल 11. शेवटचा बॉल सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळत आहे, कारण की खोलवर टप्प्याचा चेंडू हाताला गेला होता. पाडवर जाणारा चेंडू, नक्कीच पायावर चेंडू हाताला होता, परंतु त्या ठिकाणी जरूर बॅट अँड बॉटमचा चांगला वापर झाला. हलक्या हातानं सेन्सिबल क्रिकेट म्हणून आपण कांचन दुकटे सरांना पाहिलं. चेंडूला खेळून काढलं. एकच धाव दाबल कव्हर पाहायला मिळते. षटक क्रमांकच पाहिलं तर संपलं गेलं. एक षटकाच्या समाप्ती अखेरीस धावपलकावर धावा आपण पाहू शकाल जाऊन पुसल्या गेल्यात 12. ऐकूयात एक सुमधुर संगीत. युवराज सिंग 12 डिसेंबर 1981 रोजी या खेळाडूचा आपण पाहिला तर जन्म झालाय आणि तोच आकडा 12 पाहायला मिळतोय. जितेंद्र पवारचे केले स्वागत. आणि इथे आपण पाहू शकाल तर मग पहिलाच बॉल चेंडू सरळ सीमारेषा पार बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4 धावा आणि या 4च्या बढतीनं संघाची टोटल आपण पाहू शकाल DK 11 संघ जाऊन पोहोचलाय 16. म्हणजे जितेंद्र पवार पहिल्या बॉलवर चुकी करेल, दुसऱ्या बॉलवर चुकी करेल, परंतु त्यानंतर चुक्या सुधाराव्या मात्र लागतील ना, आणि चुका सुधारणारा खेळाडू आहे. पहिल्याच बॉलवर जरूर जितेंद्र पवारच्या माध्यमातून चुकी पाहायला मिळाली. चौकार 4 धावा आल्या. नेक्स्ट बॉल बॅटची टॉप एज होती. इथे दोन खेळाडूंमध्ये तालमेल पाहायला मिळाला नाहीये. जितेंद्र पवार इथे फेकीनं थोडीशी खराब म्हणून पाहायला मिळाली. जर का डायरेक्ट फेकी केली असती जितेंद्र पवारच्या हातामध्ये तर विकेट येण्याची संधी होती, कारण की जितेंद्र पवार स्टंपला चिकटून म्हणून होते. परंतु इथे जर का पाहू शकाल जितेंद्र पवारला फार सारी मेहनत मात्र करावी लागली. पहा नाखुश जितेंद्र पवारचा चेहरा दर्शवतोय की इथे करेल तर काय करेल, अकेला सेनापती लढने से कुछ नहीं होता है. पहा रनआउटचा चान्स सुटल्यानंतर इथे कांचन दुकटे सरांना आक्रमकतेचा स्ट्रोक दाखवला गेलाय. सो ब्युटिफुल षटकार 6. यानंतर होणारा मॅच श्रवण 11 आपण जरूर रोहित शिलार आणि जर्मन फायटर्स टीम जयेश दुकटे टॉस होणार आहे. जरूर नितीनजी शिलार साहेब नक्कीच साई सावली कंस्ट्रक्शन प्रोप्रायटर आपण पाहू शकाल नितीनजी मोहन शिलार ब्रँड ऑफ कढीपाडा यांच्या माध्यमातून टॉस होतोय. सर्व मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड ट्रॉफ्याज यांच्या माध्यमातून आल्यात. या कुलमी प्रीमियर लीग करिता टॉस जिंकला जर्मन फायटर्स. म्हणजे जेव्हा जेव्हा टॉस जिंकलाय ना तेव्हा तेव्हा काहीतरी ट्विस्ट अँड टर्शन घडलंय मैदानाच्या आतमध्ये. षटकार आल्यानंतर पाहू शकाल आपण एक सिंगल मात्र कंप्लीट होते. एक सिंगल आल्यानंतर संघाची टोटल उन्नत आम्हाला दर्शवतात की 23 धावा दाबल कव्हर पोहोचल्यात. इस रनआउट पासून बचावला गेला होता आणि ते धीरजला आपण जरूर पाहतोय. जॉन्टी संघर्षाचं खूप मोठं नाव आहे. जॉन्टी DK 11 संघाकडून जरूर पहिल्या दिवसामध्ये अनुपस्थिती दर्शवली. पहा जॉन्टीनं सरळ बॅट चेंडूला स्टेप आउट करून खेळलं गेलाय. यावेळेस जॉन्टी परंतु इथे पाहू शकाल जरूर पाहू शकाल पंच निर्णय कळवायचा आहे. जरूर पंच दर्शवतात इट इज नॉट आउट. कारण की अगोदरच जर का आपण पाहिलं तर जितेंद्र पवारच्या हातामध्ये चेंडू लेट पोहोचला. त्यानंतर जितेंद्र पवार खूप सारा वेट करत होता की चेंडू माझ्या हातात जसा पोहोचेल, कारण की स्टंपला चिकटून होता. पुन्हा दोन चान्स पहा सुटले गेल्यात, कारण की चुक्या तुम्हाला कमी कराव्या लागतील. त्यानंतर काय एफर्ट आलं जर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल तर मग कांचन दुकटे ऑन साइडला काय फटका सजवला गेला. टॅप केला चेंडूला. यावेळेस रनआउटची आणखीन संधी होती. यावेळेस आणखीन आपण पाहू शकाल तर गुड रनिंग बिटवीन द विकेट. जितेंद्र पवार यावेळेस संघर्षाचं खूप मोठं नाव आहे. सो ब्युटिफुल, कारण की पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर दुसरा चेंडू डॉट आणि षटकार, त्यानंतर 3 चेंडू 3 सिंगल काय गोलंदाजी करून दर्शवले.
षटकाच्या समाप्तीकडे संघाची टोटल आपण पाहिली तर 25 रन्स ऑन दी बोर्ड. 24 चेंडू आणि 70 धाबांची गरज अजूनपर्यंत. कारण की इथे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. तत्पर मग जरूर आपण कांचन दुकटे सरांना पाहतोय आणि त्यानंतर जरूर धीरज वेलकम सर. नक्कीच राहुल पाटील सर जरूर आपण पाहू शकाल ज्यांच्या माध्यमातून वेल प्लेड कबड्डी. त्यानंतर जरूर आपण पाहू शकाल समीर वेखंडे सरांचं आगमन झालं. वेलकम सर, सुस्वागतम. त्यानंतर जरूर आपण पाहू शकाल सुभाषजी सर यांचं सुद्धा आगमन झालंय. वेलकम वेलकम सर, सुस्वागतम. मुख्य मंचावर व्यासपीठावर उपस्थित मान्यवर राहुल पाटील सर, समीर वेखंडे सर आणि त्यानंतर जरूर आपण पाहू शकाल सुभाष सरांचं आगमन झालंय. जयेश जुगटे. वैभव शेलार पुन्हा जरूर आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवर पोहोचला गेलाय. काय ब्युटिफुल फटका सुधारला गेला. त्या ठिकाणी आपण पाहू शकाल लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस एक सिंगल परिपूर्ण केलंय. कारण की इथे आपण असं पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये जॉन्टी धीरज नॉन स्ट्रायकर एंडवर आपण पाहू शकाल कांचन दुकटे सर आहे. त्यानंतर गोलंदाजी मार्गवर आपण वैभव शेलार या खेळाडूला पाहतोय. कारण की प्रथम सानवी 11 संघाने धाबा ठोकल्यात. उन्नत 94-95 धाबांचं टार्गेट इथं सेट केलं गेलं आहे. इथे पाहू शका धीरज, अब मंजिल तो बहुत दूर है, चलना नहीं ना दौड़ना पडेगा. भाग मिल्का भागची आठवण करून दिली जाते. इथे मोठ्या फटक्यांमध्ये रूपांतर करावे लागेल. म्हणजे ज्या प्रकारची आपण खेळी दिपेशची पाहिली ना, 14 बॉलमध्ये 43 आणि वैभव शेलार 19 बॉलमध्ये 45. काय बॅटिंग केलंय, ग्रेट बॅटिंग. त्यानंतर आपण विक्रांत गोल्डन डकचा शिकार जरूर ठरला. त्यानंतर चेतन हा सुद्धा गोल्डन डकचा शिकार ठरलाय. म्हणजे पूर्ण धाबा ना आपण दिपेश आणि वैभव यांच्या माध्यमातून आल्यात. परंतु इथे आपण पाहू शकाल जॉन्टी सुद्धा थांबायला तयार नाही. जॉन्टीने केली सुरुवात आणि जॉन्टीच्या बॅटमधून हाय हँडसम स्वीट अँड स्मार्ट ठोकला षटकार 6. संघाची टोटल 32 धाबा. ओ माय गॉड, यावेळी जॉन्टीनं आक्रमकतेचा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न केला गेला होता. परंतु इथे आणखीन डॉट बॉल. कारण की टेनिस क्रिकेटचा बॉल असा आहे की क्षणार्धात हिरो क्षणार्धात झिरो. आपण पाहू शकाल वैभव शेलारला पाहतोय. 3 बॉल आतापर्यंत फेकून झाले. धावा खर्च केल्या गेल्या 7. त्यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू हाताला गेलाय. चेंडू पाहू शकाल आमचे ऑफिशियल पंच दर्शवतात कल्पेश तुमडा की इट इज वाईट बॉल. आपण जरूर जितेंद्र पवारला पाहतोय. इष्ट्यांचा मागे म्हणून आहेत जितेंद्र पवार. पुन्हा जरूर तुम्हाला गोलंदाजी मार्गवर पाहायला मिळेल. जेव्हा जितेंद्र पवारनं 4थं षटक हाताला होतं ना या अगोदर, तेव्हा विकेट हॅट्रिक ठरली होती. बस टायमिंग स्ट्रोक जरूर आपल्याला धीरज या बॅटरचा पाहायला मिळतोय. पुढे सरसावलाय दिपेश दुकटे. चेंडूला स्टॉप करेल फेकी होईपर्यंत आपण पाहू शकाल एक सिंगलच्या माध्यमातून संघाची टोटल आपण पाहू शकाल तर जाऊन पोहोचलंय आतापर्यंत 34 धाबा दाबलकावर आहेत. 4 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. कारण की लेफ्ट अँड राईट हँडचं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाजापासून ते क्षेत्ररक्षक पर्यंत थोडंसं धोक्याचं मात्र ठरतंय. कारण की इनफिल्ड मध्ये तुम्हाला बदल करावा लागतोय. इनफिल्ड मध्ये आपण पाहू शकाल त्याप्रमाणे थोडीशी फिल्डिंग मध्ये चेंजेस केली जातात. यावेळेस गेंद जैसे आई स्लॉट में गेंद को भेजा कांचन दुकटे स्लॉट में षटकार 6.
थँक्यू. या षटकाराच्या माध्यमातून संघाची टोटल 40 या आकड्यावर जाऊन पोहोचले गेले आहे. हार न मानणारा खेळाडू एकमेव कांचन दुकटे. शेवटचा बॉल, यावेळेस आक्रमकतेचा सितारा कांचन दुकटे ऑन फायर. बॅक टू बॅक 2 चेंडू 2 सिक्सेस. वॉट बॅटिंग, मॅग्निफिजंट स्ट्रोक बाय कांचन दुकटे. बेमिसाल टायमिंग अँड टेम्परामेंट. 2 चेंडू मध्ये 2 षटकार ठोकण्याचा विक्रम आपण पाहिला कांचन दुकट्याच्या नाबावर. षटक क्रमांक संपलं 3 आणि 3 षटकाचा समाप्ती अखेरीस संघाची टोटल 46 हे जाय सभा. षटक क्रमांक संपलं 3. धाब्यांची गरज आहे. म्हणजेच आतापर्यंत आपण निम्म पल्ला गाठलाय ना, अजून निम्म पल्ला गाठायचा आहे. 95 टू विन. पहा जितेंद्र पवार पुन्हा गोलंदाजी मार्क करायला. हे संघर्षाचं खूप मोठं नाव आहे. कमबॅक करणार जानते आहे. कारण की असंच आपण पाहू शकाल आई गावदेवी शिलसेट संघाविरुद्ध मॅच नंबर 2 विकेट हॅट्रिक. इथे पहा का म्हटलं जातं संघर्षाचं दुसरं नाव जितेंद्र पवार. आल्यास पावली विकेट. गुड बॉलिंग. काय चेंडू मात्र हाताला गेलाय. फलंदाजाला न समजणारा यॉर्कर स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळाला. फलंदाज आपण पाहू शकाल बाद होतोय. जॉन्टी. समाधान ग्रुपचं सॉन्ग आपण जरूर बैर मुझेकलच्या माध्यमातून ऐकले आहात. त्यानंतर विशाल ठाकरे नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. पहिल्याच बॉल जितेंद्र पवार. आम्ही सातत्याने का उल्लेख करतोय ना, हे मैदानाच्या आतमध्ये त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण हे दर्शवलंय. नेक्स्ट बॉल. ओ माय गॉड, यावेळी स्वीप फ्रॉम द बॉडी. थोडा शिरपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे पंचांना मात्र पाहू शकाल व्हाईट बॉल घोषित केलाय. व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या अखेरीस संघामध्ये 1 धावेनं ऍड होईल. धावसंख्या 47 47 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. चौथ्या षटकाला जशी सुरुवात झाली जितेंद्र पवारच्या. येस, यावेळेस क्लास गोलंदाजाचा दर्जा दर्शवला जातोय. ऑस्ट्रेलियन कॉपी बुक पद्धतीने आपण दिपेश दुकटीला पाहतोय की जरूर समोर पुढे 2 हात आले, त्यानंतर मागचा घुटना वाकवला गेलाय आणि घुटण्यावर बॅलन्सिंग घेतलाय. कारण की जरूर हातातून जर का चेंडू निसटला तर त्या घुटण्याला अडकेल अशा ऑस्ट्रेलियन कॉपी बुक आपण दिपेश दुकटीला पाहतोय. काही फिल्डिंग केलंय. या बॉलवर आणखीन एक सिंगल पाहायला मिळते. इथे पाहू शकाल कांचन दुकटेची विकेट काढण्याना जितेंद्र पवारला खूप मेहनत करावी लागेल. याकरिता पाहू शकाल हा सापला रचला जातोय. इथे 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. संघाची टोटल 48. आम्हाला उन्नत दर्शवतोय. गुणलेखकाच्या भूमिकेत जरूर पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल. यावेळेस सलबाटनं चेंडूला उडवला गेलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, परंतु एकच धाव. 1 धावेवर जर का पाहू शकाल तत्पर मग तुम्हाला समाधान व्यक्त करावं लागेल. आणि 1 धावेच्या बढतीनं संघाची टोटल पर्यंत पोहोचलंय 49. एक्का दुक्का से काम नहीं चलने वाला है कांचन दुकटे भाई विशाल ठाकरे. बड़े बड़े हिट लगाने पड़ेंगे. जो दीपेश दुकटे ने किया और वैभव शेलार ने किया ना, वही रिप्ले में देखना पड़ेगा. नेक्स्ट बॉल. यावेळेस लांबी कमी उंची जास्त झेलखाली क्षेत्ररक्षक. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाप. इथे पहा जितेंद्र पवार का संघर्षाचं मोठं नाव आहे ना, हे मैदानाच्या आतमध्ये दर्शवतोय. फलंदाज विशाल ठाकरे गॉन.
पर्यंत कुठला संघ क्वालिफायर झालाय ना हे ठरलं अजूनपर्यंत गेलं नाहीये. इथे जर आपण पाहू शकाल जितेंद्र पवार आत्तापर्यंत चेंडू फेकून झालेत 4. 14 चेंडू 46 धावा अजूनपर्यंत बिजाकरित्या हव्या आहेत. ते आपण डिके 11 संघाला पाहतोय. म्हणजेच कुलंबी चॅम्पियन प्रीमियर लीग मध्ये आपण पाहू शकाल संघ समाविष्ट झाले 6 संघांचा समावेश. क्लोज किपिंगच्या भूमिकेत आपण वैभव शेलार एक तीक्ष्ण चालाक खेळाडू. इथे पहा निरंजन भाईला सुद्धा चकमा देऊन चेंडू फरार. कारण की वैभव शेलार क्लोज किपिंगच्या भूमिकेत असल्यामुळे चेंडू क्लोज मध्ये आला नाही. चेंडू त्यानंतर निरंजन भाईला सुद्धा चकमा देऊन थर्डमॅन आउटफील्ड फास्ट चेंडू सरळ सीमा रेषा पार बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. 4. इस वेलकम बॅक. शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या बॉलवर पाहू शकाल एक नशिबाचा चौकार. हार्दिक दुकटे मैदानाच्या आतमध्ये पोहोचला. या खेळाडूकडे खूप सारी क्वालिटी. जितेंद्र पवारला 4 बॉल 4 षटकार ठोकणारा यावेळेस हार्दिक दुकटेचं पुनरागमन झालंय. हार्दिक दुकटेनं दर्शवलंय की आल्याच पावली जितेंद्र पवारला पुन्हा ठोकणार षटकार. या अगोदर आपण पाहिलं तर 4 बॉल 4 षटकार हार्दिक दुकटेनं जितेंद्र पवारला ठोकले होते. परंतु याही वेळेस आपण पाहिलं तर पहिलाच बॉल डॉट आला परंतु त्यानंतर हार्दिक दुकटे ऑन फायर षटकार. 6. बारा चेंडू आणि 36 धाबा. या षटकारांना मॅच मध्ये ट्विस्ट आणि टशन ठेवलाय. 12 चेंडू 36 धाबा होतील का? 12 चेंडू 36 धाबा रोखल्या जातील का? या दोन संघांमध्ये पहा प्रश्न चिन्ह पडलाय. कारण की दोन्ही संघांमध्ये पाहू शकाल चर्चा चर्चा चर्चा. हॅलो वेलकम बॅक. दीपेश दुकटे आपण जरूर गोलंदाजी ट्रॅक वर पाहणार आहोत. हे षटक ना खूप महत्वाचं आहे. संघाची टोटल 59 वर जाऊन पोहोचले गेले. 12 चेंडू 36 धाबा 36 धाबा 12 बॉल. आपण हे षटक खूप महत्वाचं. जसं आपण T20 मध्ये 19वे षटक महत्वाचं पाहतोय त्यानंतर वन डे फॉर्मॅट मध्ये आपण पाहिलं तर 49वे षटक महत्वाचं. त्यानंतर जरूर लीग फॉर्मॅटच्या माध्यमातून आपण पाहिलं 6 ओव्हरचा सामना आहे. 6 ओव्हरमध्ये 5वं षटक महत्वाचं. इथे पहा पहिलाच बॉल आणि इथे दीपेश दुकटे चुकीला बिलकुल माफी नाही आहे. पहिला चेंडू जर आपण पाहू शकाल बाईट नो स्वरूपाचा मात्र हाताला गेलाय. कल्पेश तुमडा मला दर्शवतात इट इज अ नो बॉल. नेक्स्ट बॉल जरूर आपण पाहू शकाल कांचन दुकटे फ्रीट बॉल आलाय. फ्रीट बॉलवर कसा समाचार घेतला जाईल. यावेळेस फ्रीट बॉल लांबी कमी उंची जास्त झेलखाली क्षेत्ररक्षक झेल पकडला गेलाय. तितक्याच वेगाने चेंडू ट्रॅव्हल केला फेकी झाले परंतु इथे विकेटची संधी होते. विकेट डाऊन फलंदाज गॉन. रनआउटची संधी होती आणि तो रनआउटच्या संधीमध्ये फलंदाज आपण पाहू शकाल हार्दिक दुकटे बॅक टू द पवेलियन.
जरूर पहिला चेंडू नो आला, त्यानंतर फ्रीट बॉल होता, फ्रीट बॉलवर गुड कॅच, काय झेल कॅरी केला गेला होता, पण तो रनआउटच्या स्वरूपात हार्दिक दुकटे फलंदाज बाद होतोय. रोशन पवार नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. रोशन पवार कडे सुद्धा क्वालिटी आहे, कारण की DK 11 संघाची बॅटिंग लाईन खूप सारी चांगली आहे. आपले सॉन साईडला फटका सरळ बॅटने चेंडूला खेळला गेला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. डाऊन द ग्राउंड अलाउंड द कार्पेट स्टाईलने चेंडू फक्त गुदगुळ्या करत जात होता मैदानाला, आणि चेंडू पाहू शकाल स्टॉप केला गेला. एक सिंगल परिपूर्ण होते, आणि एक सिंगलच्या माध्यमातून संघाची टोटल उन्नत आम्हाला दर्शवतोय 62 धावा डबल कव्हर पोचल्यात. 2 चेंडू दीपेश धुकटे इथे पहा, थोडासा प्रेशरला जरूर हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की त्यानंतर जरूर रोशन पवार बिग हिटर म्हणून ज्याची ओळख आहे. संघर्षाचं खूप मोठं नाव रोशन पवार, लांबी कमी उंची जास्त, झेल खाली अनिकेत, गुड कॅच ऑफ क्वालिटी मिस्टर बाय अनिकेत. फलंदाज रोशन पवार गोल्डन डकचा शिकार ठरतोय, आणि फलंदाजाला परतावा लागेल. बॅक टू द पवेलियन. रफ अँड टफ सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सुपर मॅच सर्व प्रेक्षक राजांचे हे पाहायला मिळते. जरूर आपण पाहू शकाल हे जरूर आपण मंदार त्या बॅटरला मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. छोटा पॅक बडा धमाका, कारण की कालच्या दिवसामध्ये काय मंदारनं झेल पकडला गेला होता. मिड विकेट स्क्वेअर ऑफ द फाईन क्षेत्रामध्ये हा खेळाडू तैनात केला गेला होता. इथे पाहू शकाल कृष्णा लक्ष्मण सातपते कॉपीबुक स्टाईलने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मंदार बॅट अँड बॉटमचा चांगला वापर करू शकला नाहीये. इथे पाहू शकाल डॉट बॉल आलाय. 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. अजून आपण जरूर पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दीपेश धुकटे कमबॅक करना जानतोय, आणि जरूर दीपेश धुकटेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना जर का आपण पाहिली तर काय फिल्डिंग सजवली गेली आहे सानवी 11 टीम्सना. बाची टॉपेज आउटफील्ड फास्ट, यावेळेस निरंजन भाईला आपण पाहतोय थर्ड मॅन रिजन मध्ये आउटफील्ड फास्ट. टप्पा पडल्यानंतर जितेंद्र पवार ऑन साईडला, त्यानंतर जरूर पाहू शकाल आपण सुजित पवार चेंडू स्टॉप करू शकला नाहीये. चौकार आलाय, नशिबाचा चौकार आहे, आणि या 4 धाबेच्या बढतीने आपण मंदारच्या बॅटमधून हा चौकार पाहतोय. 4 धाबेच्या बढतीने संघाची टोटल उन्नत 66 या आकड्यावर जाऊन पोहोचले. सात चेंडू 29 धावा. ऑन साईडला झेलची संधी पहा, झेल ड्रॉप झालाय. आणखीन आपण मंदारला पाहतोय, झेल ड्रॉप झालाय. असं वाटतं की मुद्दाहून म्हणून का झेल सोडलाय की काय, परंतु जरूर आपण पाहिला तर ज्या प्रकारे भोवऱ्याप्रमाणे चेंडू फिरत आला होता, आणि इथे पाहू शकाल त्यात मग झेल कॅरी करू शकला नाही. मंदार झेल सुटला, झेल ड्रॉप झाला. इथे 6 बॉल, आणि 6 बॉल मध्ये विजयाकरिता धावांची गरज 29. जरूर आपण यश दयाल सारखा गोलंदाज होता. 6 बॉल मध्ये 29 धावेची गरज असताना रिंकू सिंग काय ग्रेट बॅटिंग केली गेली होती. 2007 ची जर का आठवण करून दिली तर स्टुअर्ट बोल्ट गोलंदाज, युवराज सिंग 6 बॉल 6 षटकार ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. 2022 ऋतुराज गायकवाड विजय हजारे ट्रॉफी मध्ये 43 धाबा 1 ओव्हर मध्ये ठोकल्या गेल्या त्या 49 व षटक म्हणून आपण पाहिलं होतं. गोलंदाज शाहीश पहिला बॉल जोरदार अपील केलाय.
पहिला चेंडू आपण पाहू शकाल त्यातून डॉट स्वरूपाचा पाहायला मिळतोय. इथे कांचन दुकटेकडे ॲबिलिटी आहे, क्वालिटी आहे, ज्याच्या माध्यमातून 6 बॉल 6 षटकार येतील. डावखुरी फलंदाज ज्याच्या मनगडात खूप सारी ताकद असते. परंतु इथे पहिला चेंडू डॉट आल्यानंतर कांचन दुकटेवर थोडासा प्रेशर म्हणून पाहायला मिळतोय. कारण की ज्या ठिकाणी हार्दिक दुकटे बाद झाला नसता त्यातून मॅच शेवटच्या सिच्युएशन पर्यंत गेली असती यात काही शंका नाहीये. त्यावेळेस पाहू शकाल बॅटच्या रडारमध्ये पुरेपूर चेंडू आला नाहीये. कांचन दुकटे पण पाहू शकाल कुठली धाव घेतली जाणार नाहीये. स्ट्राईक स्वतःकडेच पुन्हा ठेवली जाईल. जास्तीत जास्त मोठे फटके खेळण्याकरिता पसंती असलेला खेळाडू. बॅक टू बॅक आपण पाहिलं तर 2 चेंडू 2 डॉट आले आहेत. साडव्या बॅटने चेंडूला खेळला गेला. त्या ठिकाणी पाहू शकाल 1 बाउन्स एक टप्प्या खेळ चेंडू पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. कांचन दुकटेचा बॅटमधून फटका चेंडू सरळ सीमारेषा पार चौकार. जरूर थोड्याच वेळात आमच्यापर्यंत जॉईंट सुद्धा दीपक गोवारी सर गुणलेखकाच्या भूमिकेत पाहायला मिळतील. जरूर आपण पाहिला तर उन्नत एक मॅच करिता कवीना मात्र गुणलेखकाच्या भूमिकेत पोहोचला गेला होता. यावेळेस काय फटका सजवला गेलाय, त्या बॉलला एक्झिक्यूट केलाय. जरूर ज्या ठिकाणी झाड आहे दर्गा झाडाला चेंडू ट्रॅव्हल झाला असता तर डेड बॉल म्हणून घोषित केला गेला असता. परंतु बाल गोलंदाज शाहीश बचावला गेला. आणखीन डॉट बॉल पाहायला मिळतोय. इथे 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. धावसंख्या आतापर्यंत आपण पाहिली तर 70 या आकड्यापर्यंत जाऊन पोहोचले गेले. ऑन साइडला बेधडक कडक स्ट्रोक 1 बाउन्स मन बनवलं होतं. डबल माइंडचा वापर परंतु अनिकेत चेंडू फरार 1 बाउन्स एक टप्प्या अखेर चौकार येतोय. अनिकेतकडे क्वालिटी आहे परंतु अनिकेतला असं वाटलं की चेंडू मी स्वतः स्टॉप करेन. परंतु इथे पाहू शकाल 70चा ब्रँड आहे लगातो सिक्सर या चेंडूची ओळख आहे. शेवटचा बॉल लांबी कमी. सुजित पवार झेल खाली गुड कॅच. शेवटच्या सिच्युएशनला पहा सुजित पवारनं पकडलाय झेल. विन द मॅच सानवी 11 टीम. काय परफॉर्मन्स दर्शवला गेलाय. This